तर या निवडणुकीच्या निकालासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुम्ही TV9 मराठीवर पाहू शकणार आहात। आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। ठाकरे गटाकडे काँग्रेसची तात्पुरती वोट बँक, मतांमुळे आलेली ही सूज जास्त काळ टिकणार नाही। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह काँग्रेसवर निशाणा। ठाकरे गट म्हणजे लेना बँक आहे। ठाकरे गटाचं आयुष्य फक्त खोके जमा करण्यात गेलं, त्यांना खोक्याशिवाय दुसरं काही समजत नाही। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर टीका। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कुणाची हे जनतेने दाखवलं। कोकण, ठाणे, संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला अपयश, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा। आरोप करणाऱ्यांना मी आरोपानं उत्तर देत नाही। ठाकरेंच्या लखनौमधल्या 200 एकर जागेबाबत माझ्याकडे सगळी माहिती, योग्य वेळी मी सगळं बोलेन, मुख्यमंत्री शिंदेंचं विधान। राज्यामधून मिंदे सरकारला बाहेर पळवायचं आहे। ज्यांनी महाराष्ट्रामध्ये धोका दिला त्यांना जेलमध्ये टाकणार, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल। येणारं सरकार हे आपलं आहे, आम्हाला खोटं बोलणारा आमदार नको, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला। मुंबई, नाशिक आणि कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी। नवी मुंबईतील कोकण भवनामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार। विधान परिषद पदवीधर शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी। अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पळाला। माहिती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिंदेंची फेसबुक पोस्ट। राजकीय वारसा केवळ रक्तानं नाही तर कर्तृत्वानं सिद्ध करावा लागतो। फेसबुक पोस्टमधून शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं। माहितीच्या 2 वर्षापूर्तीनिमित्त देवेंद्र फडणवीसांची पोस्ट। मवियाच्या काळामध्ये महाराष्ट्राची पिछेहाट, फडणवीसांची टीका, तर फडणवीसांनी मानले शिंदे आणि अजित पवारांचे आभार। जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा केला जातोय। मुख्यमंत्री शिंदेंच्या पोस्टवर आदित्य ठाकरेंचा निशाणा। विधानसभेची मॅच महायुतीत जिंकणार, आम्हीही टीम इंडियासारखं खेळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। प्रत्येक ठिकाणी राजकारण आणणं हा बालिशपणा, फडणवीसांच्या T20 वरील वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा टोला। इंडिया T20 जिंकली ती टीममधील एकोप्यामुळे, महायुतीमध्ये ना एकोपा आहे ना टीम स्पिरिट, फडणवीसांच्या वक्तव्यावर अनिल देशमुखांचा टोला। अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची घेतली भेट। पिंपरी चिंचवडमधील 16 नगरसेवक 5 जुलैला पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। महाराष्ट्र हितासाठी एकत्र राहावं म्हणून नगरसेवकांनी घेतली भेट। शरद पवारांची प्रतिक्रिया, 16 नगरसेवकांनी घेतलेल्या भेटीवर पवारांचं वक्तव्य। राजकारणामध्ये चढउतार असतात पण दादा खंबीर भूमिका घेतील, पिंपरी चिंचवडची जनता दादांना मानते, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। अजित पवार गट आणि आज विधान परिषदेचे उमेदवार घोषित करण्याची शक्यता। देवगिरीवरच्या कालच्या बैठकीनंतर आज घोषणेची शक्यता। राजेश विटेकर यांचं नाव जवळपास निश्चित, तर दुसऱ्या जागेसाठी युसुफ पुंजानी किंवा बाबा सिद्दीकींना संधी मिळण्याची शक्यता। एका वेळेनंतर निवृत्तीचा निर्णय बरोबर, नव्या खेळाडूंना संधी मिळण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य। विराट आणि रोहितच्या निवृत्तीच्या घोषणेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार कधी निवृत्ती घेणार हे त्यांनी जाहीर करावं, पवारांच्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं प्रत्युत्तर। फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दखलपात्र राहिले नाहीत, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। राऊतांनी सूर्यावर थुंकण्याचं काम करू नये, राऊत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अदखलपात्र विदूषक, आशिष शेलारांची टीका। ठाण्याच्या येऊर इथे आदिवासी समाजासोबत सामाजिक कार्यकर्त्या नताशा आव्हाड आणि निशांत बंगेरा यांचं आंदोलन। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 7 नंतर प्रवेशबंदी असताना मौज मजा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। येऊरमध्ये रात्रीच्या वेळेला प्रवेशबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे हॉटेल सुरू, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। तर अधिवेशनामध्ये आवाज उठवणार, पोलीस प्रशासनाला कारवाई करावीच लागणार, आव्हाडांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये सरकारचं आयुष्य 2 किंवा 3 महिनेचं आहे, लोकसभेला जनतेनं राज्यातल्या सरकारला लाथाडलं, संजय राऊतांची सरकारवर टीका। ठाकरे गट विधानसभेनंतर राहील का? राऊतांच्या विधानानंतर शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरेंचा पलटवार। लोकसभा निकालांना सर्वांना जमिनीवर आणलं, यातून बोध घेऊन पुढे काय होणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। तर आमचे पाय जमिनीवरच, राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून पवारांचा टोला। मवियामध्ये उद्धव ठाकरेंना काडीची किंमत नाही, ठाकरेंच्या विरोधात सांगलीमध्ये काँग्रेसनं अपक्ष उमेदवार निवडून आणला, भाजपा आमदार अतुल भातखळकरांचा ठाकरेंवर निशाणा। आमच्याकडे सक्षम त्रिमूर्ती, जागा आटपावर योग्य निर्णय घेतील, तिन्ही पक्षांना ताकदीप्रमाणे जागा मिळतील, माहितीच्या जागा आटपावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। लोकसभेचा परिणाम विधानसभेला होणार नाही, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांची रेलचेल होईल, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। विनायक मेटे साहेबांना नक्की गिफ्ट देणार, ज्योती मेटेंकडून विधानसभा लढवण्याचे संकेत।
जो येईल त्यांच्यासोबत आणि जो येणार नाही त्यांच्याशिवाय ध्येयापर्यंत जाणार. ज्योती मेटेंची शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यावर टीका. 13 जुलैनंतर राजकारणामध्ये उतरलं तर 288 पाडणारच. लोकसभेमध्ये न सांगता पाडले, विधानसभेमध्ये नाव घेऊन पाडायला सांगणार. मनोज जरांगेंचा इशारा. हरल्यावर लाजू नये, जिंकल्यावर माजू नये. हम चुनाव हारे है, हौसला नहीं. राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर निशाणा. सोलापूर मध्यमधून सातपुतेनं उभं केलं तर भावासारखा पाठिंबा देणार. सोलापूर मध्यमधून सातपुतेनं आणि मला दुसरी जागा दिल्यास पूर्ण पाठिंबा. देवेंद्र कोठेंचं वक्तव्य. राम सातपुतेंनी सोलापूर मध्यमधून लढवावी. सोलापुरात भाजपच्या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं भाषण. वटपौर्णिमेच्या पूजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. संभाजी भिडे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. तर आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य. पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. मनोहर भिडेंनी महिलांनी कसं राहायचंय शिकवू नये. भिडेंच्या वक्तव्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुणे शहर काँग्रेस पदाधिकारी संगीता तिवारी यांची मागणी. भिडेंच्या वक्तव्यावर टिप्पणी करणं म्हणजे वादाला तोंड फोडणं. भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. रायगडच्या फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट विरोधात शिंदे गट आक्रमक. कामगारांना अचानकपणे कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयानंतर प्रमोद घोसाळकर आक्रमक. कामगारांसाठी वेळप्रसंगी कायदा हातामध्ये घेऊ, घोसाळकरांचं वक्तव्य. शहापूरमध्ये मुंबई नाशिक महामार्गावरील समस्यांबाबत खासदार बाळामामा म्हात्रेंकडून आढावा. शहापूर मुरबाडमधील मूलभूत समस्येवर उपाययोजना करण्याचं आश्वासन. धुळ्यामध्ये सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी. जवाहर शेतकरी पॅनेलचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ. अहमदनगरच्या आगेखावमध्ये सरपंच शंकर काटेंची शरद पवार गटाच्या शेवगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड. प्रताप काका ढाकळेंच्या हस्ते नियुक्तीपत्र देत काटेंचा सत्कार. राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्या महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती. सौनिक यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला. परळीमधल्या सरपंच गोळीबार आणि हत्या प्रकरणी सरपंच बापू आंधळेंचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. आरोपी फरार असल्यानं मृत बापू आंधळेंचे नातेवाईक आक्रमक. उद्धव ठाकरे 7 जुलैला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन. ठाकरेंचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर. आरोपी अबू सालेमला विशेष टाळा कोर्टाचा दिलासा. अटक झाल्यापासून शिक्षा होईपर्यंतची 12 वर्ष शिक्षेतून माफ. धर्मवीर 2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मवीर 2चं पोस्टर लॉन्च. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोस्टर लॉन्चिंग सोहळा. मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी धर्मवीर 2 या चित्रपटाचं पोस्टर लॉन्चचा सोहळा पार पडला. धर्मवीर 2 मध्ये मुख्यमंत्र्यांनी काम केल्याचं कळालं. चित्रसृष्टीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं स्वागत. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी 2 वर्षामध्ये 10 वर्षांची कामं केली. शिंदेंनी आणखी 20 वर्ष मुख्यमंत्री राहावं. अभिनेते महेश कोठारेंकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक. सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयामध्ये अद्ययावत सिटी स्कॅन मशीनचं उद्घाटन. सांगलीमधील शासकीय रुग्णालयामध्ये लवकरच हृदयविकार उपचार विभाग सुरू केला जाईल. मंत्री हसन मुश्रीफांची घोषणा. लोणावळ्यामध्ये धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील 10 जण वाहून गेले. 5 जणांना सुखरूप वाचवण्यात यश. 3 जणांचे मृतदेह मिळाले तर इतर दोघांचा शोध सुरू. लोणावळ्यामध्ये धबधब्यावर अडकलेल्यांना नातेवाईक आणि पर्यटकांकडून वाचवण्याचा प्रयत्न. मात्र पाण्याच्या वेगामुळे प्रयत्न निष्फळ ठरला. घटनेचा व्हिडिओ समोर. साताऱ्याच्या केळवली धबधब्यामध्ये 22 वर्षीय युवक बुडाला. तालुका पोलिसांसह छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सकडून शोध मोहीम सुरू. पुणे शहर ड्रग्ज मुक्त करा. एका तरुण वारकऱ्याचं विठुरायाकडे साकडं. फलक घेऊन तरुण वारीमध्ये सहभागी. चिपळूणमध्ये मगरीचा रस्त्यावर मुक्त संचार. व्हिडिओ व्हायरल. चिंचनाका परिसरामधली दृश्य. भिवंडीमधील सोमानगरमध्ये धोकादायक इमारतीचं तोडकाम सुरू असताना काही भाग कोसळला. दुर्घटनेचा सीसीटीव्ही समोर. रस्त्याने जाणारे नागरिक दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. आज मुंबईसह कोकण आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. वर्धा शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. पिकांना जीवदान मिळणार. जळगावमध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा.
पालघरच्या वरई पारगावमध्ये रानमेव्याची विक्री वाढली. रानभाज्यांच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार. नाशिकमध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांमध्ये समाधान. वातावरणामध्ये गारवा तर शेतीच्या कामांनाही वेग येणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या कामांसाठी दिलासा तर जिल्ह्यातील वातावरणामध्ये गारवा. करमाळा तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. पेरण्या झाल्यानंतर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. भुसावळच्या हातनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरनं उघडले. हातनूर धरणामध्ये सध्या 51% पाणीसाठा शिल्लक. रायगडच्या महाडमधील मांडले गावाजवळील मंडप धबधबा प्रवाहित. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळाली. अहमदनगरमधील भंडारदरा कळसुबाई शिखर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येनं पर्यटकांची गर्दी. पावसामुळे लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो. धरण परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी. पुण्यामधील ताम्हिणी अभयारण्यामध्ये पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद. पावसाळ्यामधील अपघात टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील करूळ घाटामध्ये ठिकठिकाणी दरड कोसळली. 250 कोटी रुपये खर्चून घाटामध्ये झालेल्या कामांवर प्रश्नचिन्ह. अमरावतीमध्ये भर पावसाळ्यातही मेळघाटामधील काही गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या. 14 गावांना 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. नांदेडच्या नायगावमधील मुगाव तांड्यामध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर. आरोग्य विभागाकडून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू.